नमस्कार, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विडोदे। सर्वप्रथम तुमच्या आवडत्या चॅनल म्हणजे ऍक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। भगिनींनो, बऱ्याच दिवसापासून आपण पोषण ट्रॅकर ॲपवर काम करतोय। त्याच्या आधी आपण कॅशमध्ये काम करत होतो। तर भगिनींनो, आपल्याला हे काम करत असताना बऱ्याचदा आपला मोबाईल हा हँग पडत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला काम करता येत नाही आणि त्याच पद्धतीने आपल्याला आपले जे येणारे नवनवीन जे अपडेट आहेत हे अपडेट देखील होत नाही। मग हे का होतात तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने सांगते। त्यासाठी तुम्ही प्रात्यक्षिक बघा। तर बघा, मी तुमच्या समोरच आता मोबाईल मध्ये करून दाखवते की आपलं नेमकं कुठं चुकतं तर ते आपल्याला करायचंय। बघा भगिनींनो, त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की आपण आपला जो मोबाईल आहे तर त्या मोबाईल मध्ये तुम्ही जा। त्याच्यानंतर बघा ऍप्लिकेशन ओपन करायची आहे। ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर भगिनींनो, त्याच्यामध्ये तुम्हाला जी ऍप्लिकेशन आहे, कुठल्या ऍप्लिकेशन तुम्हाला क्लिक करायचं ते आधी तुम्हाला सांगते। बघा, त्याच्यामध्ये जी फाईल्स नावाची ऍप्लिकेशन भगिनींनो, तो तुम्हाला फाईल्स नावाच्या ऍप्लिकेशनवर क्लिक करायचंय। तर बघा, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर संपूर्ण फाईल्स येतील। बघा, तर त्या संपूर्ण फाईल आल्यानंतर आपल्याला काय करायचंय की आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये डाटा हा खूप भरलेला आहे की आपण आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच पद्धतीने आपल्याला जे येणारे आपले व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा वैयक्तिक जे अकाउंट आपण जोडलेले तर त्याच्या माध्यमातून आपल्याला व्हिडिओ येतात, आपल्याला फोटो येतात। त्याच्यामुळे आपला मोबाईलची स्टोरेज ही भरत जाते आणि त्याच्यामुळे आपले जे येणारे नवनवीन जे अपडेट आहेत तर ते मोबाईल अपडेट करायला प्रॉब्लेम येतो। म्हणून आधी आपला मोबाईल जे तुमचं कामाचं नसेल ती व्हिडिओ तुम्ही डिलीट करा। व्हॉट्सअपवर जे कामाचं नसेल ते तुम्ही सगळं डिलीट करा। मग ते कसं करायचं हेच मी तुम्हाला सांगते। तर बघा, आपल्याला फाईल्समध्ये जायचंय। फाईल्समध्ये गेल्यानंतर आपण बघू शकता की आपल्याला इथे दिसत आहेत इमेज, त्यानंतर व्हिडिओज, त्यानंतर ऑडिओ। तर आपल्याला याच्यातलं आपल्याला काय कामाचं नाही येतं त्याच्यावर क्लिक करा। तुम्हाला अगदी डिलीट कसं करायचं हे देखील मी दाखवते। तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला आता व्हिडिओज दाखवते। आपण व्हिडिओजवर क्लिक केलं। व्हिडिओजवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपल्याला व्हिडिओ दिसणार आहेत आपल्या मोबाईलमध्ये। तर बघा, त्याच्यावर आपल्याला काय करायचंय तर आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं, या पद्धतीने प्रेस करायचंय। बघा, तुम्हाला ग्रीन मध्ये दिसलं, त्यानंतर हे केलं गेलं। आता मी तुम्हाला डिलीट, त्याच्यावर आपण बघत आहात की आपल्याला कुठं क्लिक करायचंय। तर बघा, हे डिलीटचं ऑप्शन दिसत आहे। तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं ते डिलीट होणार आहे। तर बघा, मी तुम्हाला दाखवते। त्याच्यानंतर डिलीटवर क्लिक करा। डिलीटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला परत दिसत आहे खाली, तर याच्यावर जे निळ्या रंगाचं आहे मूव्ह टू क्रॅश त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय। तर बघा, मूव्ह टू फाईल टू क्रॅश याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय। बघा, क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या फाईली उडलेल्या दिसतील आणि ज्या राहिल्या त्या राहतील। तर ह्या पद्धतीने तुम्ही आधी व्हिडिओचं करायचंय। तर त्यानंतर हे झाले आपला व्हिडिओ। त्यानंतर तुम्हाला दिसतंय की आपल्याला आता फाईल्स इमेज म्हणजे आपले फोटो असतात तर ते फोटो देखील तुम्हाला त्याच पद्धतीने उडवायचे आहेत। तर त्याच्यात जाऊन इमेजवर क्लिक करायचंय। इमेज क्लिक केल्यानंतर भगिनींनो, आपल्याला तिथं ते फोटो सिलेक्ट करायचे। बघा, स्प्रे थोडं दाबून ठेवायचं, फोनला निळं होतं तोपर्यंत दाबून ठेवायचं। ते दाबल्यानंतर आपल्याला परत पहिल्याच पद्धतीने सांगितल्याप्रमाणे डिलीटचं ऑप्शन आहे, तर त्या डिलीटच्या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा आणि त्याच्यानंतर तुमचे फोटो हे जाणार आहेत। तर ह्या पद्धतीने मी तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये जो आपल्या शाळेचा मोबाईल याची स्टोरेज खूप कमी आहे, मग ही स्टोरेज कमी करण्यासाठी भगिनींनो, तुम्ही आधी आपल्या मी सांगितलेल्या प्रक्रियेने आपला मोबाईल हा तुम्ही खाली करून घ्या। म्हणजे तुम्हाला जेणेकरून तुमचा मोबाईल हा खाली होणार आहे, म्हणून तुमचा मोबाईल हँग देखील पडणार आहे काम करत असताना। आणि पोषण ट्रॅकरमध्ये जे नवनवीन अपडेट येत आहेत तर हे अपडेट देखील तुम्हाला सहज आपल्याला डाउनलोड करता येतील। तर त्यासाठी आपण काय करायचं भगिनींनो, मला एका ताईने विचारलं की ताई तुम्हाला अपडेट येतात हे कसं कळतं, तुम्हाला कार्यालय सांगतं का? तर भगिनींनो, मला कार्यालय सांगत नाही। तर मी पोषण ट्रॅकर अपडेट झाले का हे कुठं पाहते तर मी प्ले स्टोर या ऍप्लिकेशनवर जाते, तिथं पोषण ट्रॅकर टाकते आणि तिथं जर अपडेट असेल तर लगेच आपल्याला कळतं की तिथं अपडेट नाव येतं। त्याच्यावर मी क्लिक करते आणि मी अपडेट बघत असते। आपण देखील ह्या पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर नावाची जी ऍप्लिकेशन आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही नेहमी अपडेट हे चेक करू शकता आणि अपडेट आल्यानंतर त्याच्यात काय बदल झालेला आहे हे तुम्हाला देखील कळणार आहे। परंतु भगिनींनो, ते इंग्रजीमध्ये असतं, म्हणूनच मी तुमच्या समोर व्हिडिओच्या रूपाने आणत असते, तुम्हाला माहिती देत असते। परंतु कमीत कमी तुमचा फोन अपडेट देखील तुम्ही सहज करू शकता। त्याच पद्धतीने भगिनींनो, बऱ्याच दिवसापासून आपल्याला छोट्या छोट्या की आपल्याला THR जात नाहीये, 25 दिवसाचं जात नाही। पण भगिनींनो, तुम्ही म्हणतात की ताई मला अडचण येते, तर ही अडचण काय येत असते तर कधी कधी आपलं नेटवर्क स्ट्रॉंग नसतं। नेटवर्कच्या अडचणीमुळे देखील आपल्याला
पोषण ट्रॅकर ॲपमध्ये काम करता येत नाही. म्हणून तुम्ही सतत प्रयत्न करायचा. कधी सर्व्हरला प्रॉब्लेम असेल तरच अडचण येते, परंतु कधी आपलं नेटवर्क चांगलं नसल्यामुळे, मोबाईल डेटा चालत नसल्यामुळे देखील आपल्याला पोषण ट्रॅकर ॲपमध्ये काम करता येत नाही. पण भगिनींनो, दैनंदिनी जे आपण डेली ट्रॅकर रोजचं जे भरतो त्याच्यामध्ये मात्र आपल्याला बिगर मोबाईल डेटा ऑन करायचं, आपण विदाऊट नेटचं ते भरू शकतो. त्याला तुम्हाला अडचण येणार नाही. परंतु वजन टाकायला किंवा THR भरायला जर तुमचं नेटवर्क स्ट्रॉंग असेल तरच भरलं जाईल. परंतु सध्या मी तरी सांगते, मी कालच THR भरला तर ते 25 दिवसाचं ऑप्शन आता येतंय, THR भरला जातोय. त्याच पद्धतीने आपल्या बऱ्याच भगिनी मला विचारताय की ताई आमचा अनुभव खूप आहे, तिथं ऍप्लिकेशन नाही. तर भगिनींनो, आपल्याला जे अंगणवाडी सेविका प्रोफाईल अपडेट करायचे त्याच्यामध्ये जो अनुभव विचारला जातो, त्याच्यासाठी ज्यांचा अनुभव 12 वर्षाचा वर असेल त्या भगिनींना मी परत विनंती करते की आपण आपल्या मोबाईलमध्ये जो समस्येचा फॉर्म आहे त्याच्यामध्ये तुम्ही सविस्तररित्या तो फॉर्म भरून टाका की आमचं एवढा वर्षाचा अनुभव आहे. पण आपल्या पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनमध्ये हा 12 वर्षापर्यंत जास्तीत जास्त फॉर्म जर तुमचे गेले तरच पोषण ट्रॅकर ऍपला हे कळणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला वारंवार विनंती करते की भगिनींनो, तुम्ही सगळ्यांनी याच्यावर लक्ष द्या, समस्येचा फॉर्म भरा, म्हणजे आपला हा समस्या सुटणार आहे. कारण की पोषण ट्रॅकर ऍप ही ऍप्लिकेशन जेव्हा बी अपडेट देते ते अपडेट चेक करत नाही, त्यांना नंतर आपल्याला सांगावं लागतं. तर मी तुम्हाला परत सांगते की आपण तसं करून घ्या, समस्येचा फॉर्म भरा. आपल्याला पोषण ट्रॅकरला कुठली अडचण आली तर ती अडचण तुम्ही समस्येच्या रूपाने ऍप्लिकेशनला पाठवा, नक्कीच त्याच्यात बदल होईल. आजच्या व्हिडिओ पुरता एवढंच. जर तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्कीच विचारा. धन्यवाद.